हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य सेवक व ग्रामसेवक यांच्या निकालाबाबत अपडेट पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। खूप जण कमेंट करत आहेत, पुणे, अहमदनगर, नाशिक यांचे रिझल्ट्स कधी लागणार आहेत। तर हे जे जिल्हे आहेत ना, त्यांनी जवळपास 15 दिवस झाले काहीच अपडेट टाकलेला नाही। परंतु जसा या जिल्ह्याबाबत काही अपडेट येईल ना, तसं आपल्या चॅनलवर टाकले जाईल, त्यामुळे त्याबाबत तुम्ही चिंता करू नका। तर पहिला रिझल्ट आहे जिल्हा परिषद वर्धा, पोस्ट आहे ग्रामसेवक कंत्राटी। परीक्षा झाली होती 21 जून 2024ला। IBPSने परीक्षा घेतली होती। ते तुमचे मार्क्स दिलेले आहेत, उतरत्या क्रमाने मार्क्स दिलेले आहेत, म्हणजेच ज्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त मार्क्स आहेत त्याचे सर्वात पहिल्यांदा मार्क्स मिळतील आणि नंतर जसजसे कमी मार्क होतील तसतसे खाली तुमचं नाव जात जाईल। हा पहा दुसरा अपडेट आहे जिल्हा परिषद वर्धा, पोस्ट आहे आरोग्य सेवक 40%। परीक्षा झाली होती 12 जून 2024ला। IBPSने परीक्षा घेतली होती। हे तुमचे मार्क्स दिलेले आहेत। आता रिमार्क्सबद्दल खूप जण विचारत आहेत, DOM NCL वगैरे काय। तर DOM वगैरे म्हणजे काहीच नाही, डोमेसाईल म्हणजे रहिवासी, आणि NCL नॉन क्रिमिलियर। रिमार्क्सबद्दल काही जणांचे क्वेश्चन होते म्हणून हे सांगितलं। तिसरा आजचा अपडेट आहे जिल्हा परिषद अकोला, पोस्ट आहे आरोग्य सेवक 50%, हंगामी फवारणी। परीक्षेची तारीख होती 13 जून 2024 आणि परीक्षा IBPSने घेतली होती ऑनलाईन। जसे जसे काही अपडेट्स येतील, रिझल्ट्स लागतील, आपण आपल्या चॅनलवर सर्व अपडेट्स घेणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाते। ॲटलिस्ट ज्यांचे लिस्टमध्ये नाव आहेत ते पुढे प्रोसेसमध्ये आहेत, म्हणून त्यांचं अभिनंदन। आणि जे लिस्टच्या बाहेर आहेत त्यांनी निराश न होता पुढे जे एक्झाम आहेत त्याच्यासाठी चांगली तयारी करावी। आपण कुठे चुकलो आहोत त्याचं ॲनालिसिस करायचं, नक्कीच तुम्हाला सुद्धा यश मिळून जाईल। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।